अनधिकृत आहे, मी नाही सांगत आहे, महानगरपालिकेचं बोर्ड सांगते. विषय म्हणजे हा बोर्ड लावला, त्या बोर्ड नंतर महानगरपालिकेने काय केलं, संजय येरवडे साहेब नंतर आपले आयुक्त काय कारवाई काय करताय तुम्ही. विषय असा आहे की गरिबांच्या टपऱ्या तोडायला ना हे सुपरमॅन सारखे धावत येतात, पण ह्या मोठ्या लोकांचं तोडायला ना हे गप्प बसतात. कारण काय, यांच्याकडून मलाही भेटते, गरिबाकडून भेटते का. गरिबांच्या टपऱ्या बघा तुम्ही, 9च्या 9 प्रभागामध्ये कारवाईचे त्याचे ट्विट टाकतात, इथं कारवाई केली, तिथं कारवाई केली. सातविलीमध्ये जेवढ्या शाळा आहेत सगळ्या शाळांच्या बाहेर बोर्ड लागलेले आहेत, कारवाई का नाही करत आहेत. आणि विषय सगळ्यात मोठा घोटाळा म्हणजे ह्या शाळेचे सेल्फ सेंटर पण इकडेच आहेत. त्या शाळेचे 10वीचे मुलं त्या शाळेमध्ये एक्झाम देणार आणि हे एका मुलामागे 15 ते 20 हजार रुपये घेतात की आमच्या शाळेमध्ये फॉर्म भरा 17 नंबरचे आणि गॅरंटी तुम्हाला पास करून देण्याची. म्हणजे या लोकांनी शिक्षणाचा बाजार मांडला, धंदे सुरू केले त्या लोकांनी. आणि सगळे शिक्षक म्हणजे हे संसद परप्रांतीय, त्यांना पोचते कोण इकडे, यांचा म्हणजे पाठीराखा कोण आहे यांचा, हे आपलेच अधिकारी. आणि त्याचं फळ म्हणजे आज महाराष्ट्र देशामध्ये सगळ्यात भ्रष्ट राज्यामध्ये 1 नंबर आलेला आहे. आणि देवा भाऊ आमचं कुठे आहेत भाऊ, काय चाललंय. म्हणजे आम्ही युवकांनी कोणाकडे बघायचं.